नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेची जी सिरीज सुरू केली आहे ती इतिहास विषयातील आपण 14वा घटक जे शेवटचा घटक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या घटकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण नजर फिरूया. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे आपल्या 14व्या घटकाचं नाव आहे आणि थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे बघूया. प्रास्ताविक: भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. कशावर करायची होती प्रांतरचना? भाषावार प्रांतरचनेसाठी. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून तयार झाली आणि त्याला कुठली चळवळ म्हणतात? संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणतात आणि 1946 पासून सुरुवात झाली. अनेक सिद्धांतापासून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. बघा, आपला महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला? 1 मे 1960 रोजी आला. म्हणून आपण 1 मे या रोजी आपण झेंडावंदन करतो मित्रांनो, बरोबर की नाही? 1 मेला झेंडावंदन करतो ते का? तर या दिवशी आपलं काय आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून. पार्श्वभूमी: मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर नची केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्याची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. बघा, 1911ला बंगालची फाळणी रद्द झाली होती, आपण बघितलं. 1905ला जी झाली होती त्यानंतर ती 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करावी लागली होती. पण त्याच धर्तीवर नची केळकर, एक जे आपले महाराष्ट्रातील लेखक होते, यांनी काय म्हणाले ते लिहिले त्यांनी की मराठी भाषा बोलणाऱ्याची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी आणि लोकमान्य टिळकाने 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. तर लोकमान्य टिळकाने 1915 साली भाषावार प्रांतरचना अशी मागणी केली होती. परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला आणि 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. बघा, कधी? 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण काही ठराव मंजूर करण्यात आला आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद निर्माण झाली. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, 28 जुलै मुंबईला शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली कुठली परिषद भरली? तर महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली आणि या परिषदेत मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत असा करावा. यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव त्यांनी केला आहे. तर ही 4 लक्षात ठेवा: मुंबई, मध्य प्रांतातील मराठी, मराठवाडा आणि गोमंतक यांचा समावेश महाराष्ट्रामध्ये असावा असं त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर आलं दार कमिशन. बघा, दार कमिशन म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं? 17 जून 1947 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. तर यांनी याच्यावर एक समिती नेमली. कधी? 17 जून 1947 रोजी एक समिती नेमली आणि त्या समितीचं नावच होतं की दार कमिशन म्हणून नोंदली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायाधीश S.K. दार होते आणि यांना काय काम सांगितलं? तर भाषावार प्रांतरचना आपल्याला करता येईल काय हे सांगितलं होतं. त्यानंतर 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे प्रश्न सुटला नाही. बघा, दार कमिशनने ज्या काही सूचना केल्या तर त्याच्यामुळं काही प्रांतवार भाषा रचनेचा प्रश्न सुटलेला नव्हता. त्यानंतर आली JVP समिती. आता JVP समितीमध्ये बघा, भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीत अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948ला, बघा 10 डिसेंबरला याचा अहवाल आला दार कमिशनचा, पण तो काही अहवालामुळे प्रश्न सुटला नाही. पण 29 डिसेंबर 1948 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची एक समिती नेमली गेली आणि त्यालाच काय म्हणतात? JVP समिती. जे म्हणजे कोण? तर जवाहरलाल नेहरूजी. फी म्हणजे कोण? तर वल्लभभाई पटेल. आणि पी म्हणजे काय? तर पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. लक्षात ठेवा, JVP मध्ये त्रिसदस्य समिती पण म्हणतात याला. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या.
या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून JVP समिती ही ओळखली जाते. त्यांच्या पहिल्या नावावरून अध्यक्षरावरून काय केलं जातं, ही समिती ओळखली जाते. या समितीने आपल्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला काँग्रेसला तत्वता मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. आणि यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे काय, तर तत्वता त्यांना भाषावार मान्य आहे, पण सध्या ती योग्य वेळ नाही अशी शिफारस त्यांनी केली. आणि या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. बघा, महाराष्ट्रामध्ये सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढायला सुरुवात केली. तर आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. बघा, कोणी मांडला तो ठराव, आचार्य अत्रे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता आणि तो 50 सदस्याविरुद्ध 35 मतांनी तो मंजूर झाला. म्हणून त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. भारत सरकारनं काय केलं, तर न्यायमूर्ती S. फाजल अली, लक्षात ठेवा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. आणि या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला आणि या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. बघा, तर 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 1955 रोजी यांनी आपला अहवाल सादर केला. कोणी, राज्य पुनर्रचना आयोगानं. आणि या अहवालात त्यांनी सांगितले की मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस या राज्य पुनर्रचना आयोगाने केली. त्यानंतर आला नागपूर करार. सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला. बघा, नागपूर करार झाला आणि या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची या ठिकाणी निर्मिती झाली. आणि संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) समावेश संविधानामध्ये करण्यात आला. हे पण लक्षात ठेवा, 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. आणि हेच आहे महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन जे आहे ते कुठे घेण्यात यावं, नागपूर येथे घेण्यात यावं, या नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला. आणि नंतर बघा, पुढचा आहे प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली मित्रांनो. आणि मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला आणि यावेळी मोरारजी देसाई हे मुंबई आणि गुजरातचे जे एकत्र होतं राज्य, त्याचे हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार, अश्रूधारांचा वापर केला आणि त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. आणि कॉम्रेड डांगे यांनी या सभेला काय केलं, मार्गदर्शन केलं. बघा, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मिती समितीची स्थापना. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. ही काही समस्या वाढतच गेली. आणि पुढं 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये एक सभा झाली आणि या समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, ही कुठली समिती होती, संयुक्त महाराष्ट्र समिती होती, लक्षात ठेवा. आणि मग याचे अध्यक्ष म्हणून कोण निवडले, तर श्रीपाद अमृत डांगे. उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर रा नरवणे, तर सचिवपदी SM जोशी यांची निवड करण्यात आली. समितीची स्थापना करण्यात गत्रे माडगोलकर, आचार्य प्रके आत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, यक्र सोवनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिलेलं आहे. लक्षात ठेवा ही नावं, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यानंतर झालं द्विभाषिक मुंबई राज्य. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि या चळवळीत
राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले मित्रांनो. आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन याजवळ उभारलेलं आहे. आजही हे स्मारक त्या ठिकाणी आहे मित्रांनो. जाऊन तुम्ही पाहू शकता. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन जवळ आहे. 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं. बघा, 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वामध्ये आलं. मराठी वृत्तपत्राची आणि शाहिरांची कामगिरी. या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बघा, आचार्य अत्रे यांचं मराठा जे वृत्तपत्र होतं हे लोकमान्य टिळकांचं नाही, तर आचार्य अत्रेंचं यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरेंचं मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. कोणी? बाळासाहेब ठाकरे तर उद्धव ठाकरे साहेब यांचे वडील हे बाळासाहेब ठाकरे होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर दना गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे यश. विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणूक झाल्या आणि त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. बघा, विधानसभेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि यात कोणाला यश मिळालं? संयुक्त महाराष्ट्र समिती, जे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे जे अध्यक्ष होते त्यांना मोठे यश मिळालं. आणि या निकालावरून मतदार द्विभाषिकामध्ये विरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झालं. आणि प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. आणि यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला. कुठं? तर प्रतापगड या ठिकाणी. कोणी? भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला गेला. S.M. जोशी, नाग गोरे, जयंत टिळक, प्रखी यात्रे, उद्धवराव पाटील हे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले आणि याप्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यामध्ये टाकले. बघा, काँग्रेसच्या ज्या अध्यक्षा होत्या इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, त्यांनी आता महाराष्ट्राच्या पारड्यामध्ये वजन टाकलं आणि महाराष्ट्र व गुजरात या 2 भाषिक प्रांताच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली. आणि एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. बघा, मुंबई पुनर्रचना कायदा कधी मंजूर केला? एप्रिल 1960 मध्ये. आणि या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. इथे तुम्हाला प्रश्न विचारतात मित्रांनो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली? तर 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. 1 तारखेला आपण कामगार दिन पण साजरा करतो 1 मेला. आणि या दिवशी त्यांनी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. तर अशा प्रकारे या घटकामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर आपण मित्रांनो सराव प्रश्न पाहूया. बघा, तर पहिलाच प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली मित्रांनो? तर 1946 मध्ये सुरू झालेली होती चळवळ. योग्य जोड्या लावा. 1947, 1948, 1949. तर 1947ला सगळ्यात अगोदर काय झालं मित्रांनो? दार कमिशन आलं. त्यानंतर 1948ला बघा JVP समिती, आपण जे अभ्यासामध्ये जे क्रमानं बघितलं होतं तसं आलेलं आहे. 1953ला काय झालं? तर नागपूर करार झाला 1953ला. आणि 1955ला काय झालं? तर मुंबईत कामगारांची सभा भरली. तर 1ला ड 2 ठिकाणी आहे. 2ला अ इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे मित्रांनो. बघा, 1947चा दार कमिशन आलं, 48ला JVP समिती आली, 53ला नागपूर करार झाला आणि 55ला मुंबईत कामगारांची सभा झाली. पर्याय क्रमांक 4 उत्तर. मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी असा विचार कोणी मांडला? तर असा विचार मांडणारे कोण होते? नचिकेळकर.
लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती? 1915, 18, 16 की 14 मध्ये? तर 1915 मध्ये. 1946च्या बेळगाव साहित्य संमेलनात कोणता ठराव मंजूर करण्यात आला? भाषावार प्रांतरचना, संपूर्ण स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र का वेगळे उत्तर? तर इथं म्हणतात संयुक्त महाराष्ट्र हे साहित्य संमेलनामध्ये ठराव मंजूर केला. महाराष्ट्र एकीकरण परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली होती? शंकरराव देव यांच्या. पहिलाच पर्याय शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली. दार कमिशनची स्थापना कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधीजी की सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली? तर याचं जे उत्तर आहे ते तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली. प्रश्न 8वा. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. दार कमिशननं भाषावार प्रांतरचनेस विरोध दर्शवला. बरोबर. जेव्हीपी समितीने महाराष्ट्रातील नागरिकांना विरोध दर्शवला. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न सोडविला. तर यामध्ये आपल्याला काय विचारले? तर चुकीचं विधान ओळखा म्हणून सांगितलंय. तर मित्रांनो, हे दार कमिशननं प्रांतवाद रचनेस विरोध दर्शवला बरोबर आहे. जेव्हीपी समितीने महाराष्ट्रातील नागरिकांनी विरोध दर्शवला हे पण बरोबर आहे. आणि राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न सोडवला हे तेवढा सोडवला नाही. म्हणजे प्रश्न फक्त क चूक. पर्याय क्रमांक 4. मुंबई महापालिकेतील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मुंबई महापालिकेत तर हा कोणी मांडला होता? तर आचार्य अत्रे यांनी मांडला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये. प्रश्न 10वा. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोग पट्टभी सीतारामन, पंडित जवाहरलाल नेहरू, M.K. दार का न्यायमूर्ती S. फाजल अली? तर याचे कोण होते मित्रांनो? तर न्यायमूर्ती S. फाजल अली होते. आणि बाकी तिघं यांची समित्या होत्या ह्या. तर फाजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र संदर्भात कोणती शिफारस केली? महाराष्ट्र या स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात यावी. मुंबई महाराष्ट्रापासून विभक्त करण्यात यावी. त्यानंतर गुजरात वेगळे राज्य निर्माण करावे. मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात यावे. तर ही 4थी शिफारस केली की मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात यावे. नागपूर कराराबाबतीत चुकीचे विधान कोणते? मराठी भाषिक जनतेचे एक राज्य या उद्देशाने 1953 साली करार झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची मागणी. महाराष्ट्राची राजधानी नागपूर असावी. विधानसभेचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावं. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे मित्रांनो. त्याला राजधानी नागपूर नको आहे. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर मोरारजी देसाई होते मित्रांनो, द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी कोणत्या दिवशी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला? 1 नोव्हेंबर 1955, 11 नोव्हेंबर 1955, 21 नोव्हेंबर 1955 का 12 नोव्हेंबर 1955 रोजी? तर 21 नोव्हेंबर 1955 रोजी. 1 नोव्हेंबर 1956ला टिंबटिंब राज्य अस्तित्वात आले. मुंबईसह महाराष्ट्र, मुंबई वगळता महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र, द्विभाषिक मुंबई राज्य असं अस्तित्वात आलं 1 नोव्हेंबर 1956ला. कोणत्या वर्षी संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला? 1960ला संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा 1960ला केला आणि याच कायद्यानुसार आपला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. 17वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? तर पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण होते. जेव्हीपी समितीच्या अहवालावरील जनजागृती कोणी प्रभात फेऱ्या काढल्या? तर सेनापती बापटांनी प्रभात फेऱ्या काढल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या कोणत्या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली? तर यांचं मराठा होतं मित्रांनो. 30 नोव्हेंबर 1957 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने कोणाच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर मोर्चा काढलेला होता? तर भाई माधवराव बागल यांच्या. बेळगाव साहित्य संमेलनाची स्थापन झालेली संघटना राज्य पुनर्रचना आयोग, संयुक्त महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र एकीकरण परिषद. तर इथं संयुक्त महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती, तर महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली होती मित्रांनो. टिळक स्मारक मंदिरात स्थापन केलेली संघटना कोणती? संयुक्त महाराष्ट्र समिती, मुंबई पुनर्रचना कायदा, राज्य पुनर्रचना आयोग की राज्य समिती? तर संयुक्त महाराष्ट्र समिती. योग्य जोड्या जुळवा. संयुक्त महाराष्ट्र समिती पदाधिकारी व पद. तर अध्यक्ष कोण होते? श्री अमृत डांगे होते. बघा 2ला
कुठं आहे 2ला तर पर्याय क्रमांक 4मध्ये आहे. 1ला सचिव नाम SM जोशी होते, बरोबर, आणि उपाध्यक्ष नरवणे होते. म्हणजे 1ला 2ला 1ला 2ला आणि 3ला म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर. मुंबई पुनर्रचना कायदा संसदेने केव्हा मंजूर केला? 1960ला मंजूर केला आहे. मग जानेवारी 60 आहे, मार्च 60 आहे का जून 60 आहे का एप्रिल 60 आहे? तर एप्रिल 60 आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. महाराष्ट्र हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. टिंब हे उद्गार कोणाचे आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. नागपूर करारामध्ये 1956च्या संविधान तरतुदी दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) नुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही आहे? तर विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी आणि महाराष्ट्रातील विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला नेणे. पर्याय क्रमांक 1 नव्हतं, विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव डॅश डॅश यांनी मुंबई महापालिकेत मांडला. तर तो कोणी मांडला होता? तर आचार्य अत्रे यांनी मांडला होता. पर्याय क्रमांक 1. यानंतर अथर्वश्री प्रकाशन पुस्तकातील प्रश्न पाहूया मित्रांनो. 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी कुणी केली होती? 15ला लोकमान्य टिळकांनी केली होती. 12 मे 1946 मध्ये कुठे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला? तर बेळगाव येथेच ती साहित्य संमेलन भरलं होतं. 28 जुलै रोजी मुंबई येथील कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवली? शंकरराव देव यांच्या. भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा झाली? 29 डिसेंबर 53, 29 डिसेंबर 56 का 29 डिसेंबर 47 का 48? 29 डिसेंबर 1953ला. पर्याय क्रमांक 1. भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला? तर एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली. राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल केव्हा सादर केला? राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल 10 ऑक्टोबर 1953 रोजी 29 डिसेंबर 1953 रोजी 10 ऑक्टोबर 1953 रोजी. पर्याय क्रमांक 3. सर्व मराठी भाषिक जनतेची एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये कोणता करार झाला? त्याला नागपूर करार म्हणतात मित्रांनो. कोणाच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा काढण्यात आला? तर सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली. 6 फेब्रुवारी 1956 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली? टिळक स्मारक मंदिरामध्ये श्रीपाद अमृत डांगे, त्र्यंबकराव नरवणे, केशवराव जेदे का सेनापती बापटांच्या ह्याच्याखाली झाली? तर केशवराव जेदे यांनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये सभा झाली. चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात किती जण हुतात्मे झाले? 106 जणांना हुतात्मे मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्मे पत्करलेल्या सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक कुठे उभारले? मुंबई या ठिकाणी. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणी केले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. कोणत्या समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले? संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त गोवा, संयुक्त कर्नाटक, संयुक्त आंध्र प्रदेश. संयुक्त महाराष्ट्र. एप्रिल 1960 मध्ये संसदेने कोणता पुनर्रचना कायदा मंजूर केला? मुंबई पुनर्रचना कायदा केला एप्रिल 1960ला. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात कोणी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. 1 मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन का संयुक्त दिन? तर महाराष्ट्र दिन. कोणी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उद्धवराव पाटील, भाई माधवराव बागल का प्रज्ञा त्रय यांनी? तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. संयुक्त महाराष्ट्र समितीची कोणाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला? भाई बागल, मधुर दंडवते, नाना पाटील की सेनापती बापट? सेनापती बापटांच्या.
सॉरी महाराष्ट्र संयुक्त समितीने कोणाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला? तर भाई माधव बागल यांच्या. कोणी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले? तर इंदिरा गांधीजींनी संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यामध्ये टाकले. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या घटकावरील प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.